सलगरे येथे बोगदा ब्रेकथ्रूचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ब्लास्ट करून जत विस्तारित पाणी योजनेचा शुभारंभ. 1000 कोटीच्या तिसऱ्या पाईपलाईनच्या योजनेला मंजुरी. मंत्री विखे पाटील यांची घोषणा. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत म्हैसाळ योजनेचे पाणी जत विस्तारित भागात पोहोचवणाऱ्या सलगरे येथील बोगदा ब्रेकथ्रूचे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ब्लास्ट करून विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार विशालदादा पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, विधानसभेचे आमदार इद्रिसभाई नाईकवाडी, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, आमदार सुरेश भाऊ यांच्या सौभाग्यवती सुमनताई खाडे, भाजप मोर्चा जिल्हाध्यक्ष स्वातीताई खाडे, जिल्हा परिषद सदस्य आशिष जाधव, सलगरे सरपंच जयश्रीताई पाटील, तानाजी पाटील यांच्यासह जत तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते. 1600 मीटर बोगद्याचे काम गेली कित्येक वर्षापासून हे सुरू होते. जतमधील 22,550 हेक्टर शेतीला लाभ मिळणार आहे आणि या योजनेची तिसरी लाईन टाकून विस्तारित भागातील सगळ्यांना फायदा होऊ शकतो. याकरिता 1000 कोटी निधी द्यावे अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जलसंपदा मंत्री यांच्याकडे केली आहे. या 1000 कोटी निधीला मंजुरी दिल्याचे तात्काळ घोषणा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. अतिशय समाधान आणि आनंद आहे की या विस्तारित म्हैसाळ टप्प्याच्या बोगद्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. बोगदा बऱ्यापैकी पूर्ण झाला आहे, पण शेवटचा ब्लास्ट होता आणि आज 28,000 हेक्टर क्षेत्राला पाणी मिळतं आहे. म्हणजे दुष्काळाचं जे कायमस्वरूपीचा एक शाप होता भागाला, त्याला आता नवी संजीवनी मिळते, त्याच्यामध्ये आनंद आहे. तर टप्प्यासाठी सुद्धा आणखी निधी हवा आहे असं गोपीचंद पडळकर सांगितलं. आपण सांगितलं तिसरी लाईनसुद्धा चालू करणार आहे त्यासाठी. आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी जी मागणी केली, तर त्यांचाच प्रयत्न होता ह्या विस्तारित म्हैसाळच्यासाठी. आणि आज त्यासाठी आणखीन जर तिसरी पाईपलाईन जर करण्याची जी मागणी आहे, ती सुद्धा तत्वतः आता आम्ही आज मान्यता दिलेली आहे. त्या कामाला आम्ही लवकर सुरुवात करू. कृष्णापुरीतली अनेक कामं अजूनही रखडलेली अवस्थेत आहेत, म्हणजे निधी अभावी. तर यंदाच्या बजेटमध्ये त्या दृष्टीने काही आणि आता PMKSY आहे, मुख्यमंत्र्यांची एक योजना आहे आणि जनरल बजेट आहे. मी आता डिटेल आढावा घेतो आहे मी आता की कोणते प्रकल्प 70% पूर्ण आहेत, 80% पूर्ण आहेत. जे 80% पूर्ण असलेल्या प्रकल्पांना जर 20% निधीमुळं आपल्याला वर्षभरात 2 वर्षात काम पूर्ण करता येतील, म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लो हँगिंग फ्रूटची एक संकल्पना आणलेली आहे, ज्यामध्ये 2 वर्षात पूर्ण प्रकल्प जे उत्पूर्ण होतील त्याला किती आवश्यक निधी लागेल, मग तो नाबार्डच्या माध्यमातून असेल किंवा अर्थसंकल्पातून द्यायचा असेल, तो द्यायची आता त्यांनी स्वतःच पुढाकार घेतलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सलगरे.